ऑनलाईन क्लासेस आणि आज आपण मराठी व्याकरण अभ्यासणार आहोत. ओपन युअर ग्रामर टेक्स्टबुक, लेसन नंबर फर्स्ट. आणि आपला फर्स्ट लेसन आहे अलंकार, फिगर ऑफ स्पीच. यावर्षी आपल्याला 9th क्लासमध्ये अलंकाराचे दोनच प्रकार बघायचे आहे, उपमा आणि उत्प्रेक्षा. परंतु अलंकार म्हणजे काय, तर अलंकार म्हणजे दागिने, अलंकार म्हणजे शृंगार, दागिने म्हणजे आभूषणे. अलंकार म्हणजे दागिना, अलंकार म्हणजे शृंगार. आपण एखादी स्त्री बघितली, साधी असली, सिंपल असली, ती स्त्री, आणि जर त्या स्त्रीला किंवा पुरुषाला अधिक सुंदर दिसावे म्हणून जर त्याच्या अंगावर आपण दागिने घातले तर ती स्त्री म्हणा किंवा तो पुरुष म्हणा काय दिसत असतो, अधिकाधिक सुंदर दिसत असतो. आता मग भाषिक अलंकार म्हणजे काय, किंवा भाषेचा दागिना म्हणजे काय, भाषेचं सौंदर्य म्हणजे काय, असं जर आपण बघितलं तर आपली जी भाषा आहे मराठी भाषा ही आपली मराठी भाषा असो किंवा हिंदी किंवा इंग्लिश किंवा कुठलीही असो, तर त्या भाषेला अधिकाधिक सुंदर, अधिकाधिक आकर्षक व परिणामकारक बनवण्यासाठी त्या भाषेतील कवी, लेखक त्या भाषेला भाषिक अलंकारांनी सजवतात. तेच अलंकार आपल्याला आता बघायचे आहे. उदाहरणार्थ आपण बघितलं की एखादी स्त्री जर नॉमिनल चालत जात आहे आणि आपण जर म्हटलं की ती स्त्री चालत जात आहे, तर त्याचा तेवढा परिणाम एखाद्या व्यक्तीवर होणार नाही. पण जर आपण तीच भाषा जर आपण अलंकारिक केली, त्याच भाषेला जर आपण सजवलं आणि आपण म्हटलं की चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, तर त्याच ओळी, तीच गोष्ट, तीच सांगण्याची पद्धत काय होईल, अधिकाधिक परिणामकारक होईल. समोरच्या व्यक्तीला काय वाटेल, वेगळा काहीतरी अनुभूती आल्याचा, म्हणजे त्याला वेगळी काहीतरी अनुभूती येईल की याने काहीतरी वेगळं म्हटलेलं आहे, तेच वाक्य पण वेगळ्या शब्दात. तर पुढील वाक्य आपण नीट वाचून घेऊ. बघा, पार्वतीच्या पायथ्याशी पंढरीने पांढरा पक्षी पाहिला. आता प प प ह्या प कितीदा आला आहे या भाषेमध्ये, त्याची काय झालेली आहे, पुनरावृत्ती झालेली आहे, पुन्हा पुन्हा तो आलेला आहे. त्यामुळे त्या ओळीला एक प्रकारचा काय प्राप्त झालेला आहे, नाद प्राप्त झालेला आहे. आता जसं का आंबा साखरेसारखा गोड आहे, वरील वाक्यात आंब्याची तुलना जी आहे आंब्याची नाही, आंब्याच्या गोडीची तुलना जी आहे ती साखरेच्या गोडीशी केलेली आहे. त्यामुळे काय, ते वाक्य अधिकाधिक जास्त परिणामकारक झालेलं आहे. त्याचप्रमाणे 3rd नंबरचं वाक्य आहे, तर अलंकार कशाला म्हणतात, अशाच प्रकारे ज्या ज्या गुणांमुळे काय होते, भाषेला शोभा येते, भाषा सुंदर व आकर्षक होते, त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. अलंकाराचे 2 प्रकार आहेत. कुठले, एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. शब्दालंकार, शब्द प्लस अलंकार, म्हणजे ज्या गोष्टीमुळे जी परिणामकारकता आपण जी म्हणतो ती त्या भाषेला शब्दाच्या विशिष्ट वापरामुळे जर सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्याला शब्दालंकार म्हणतात, व अर्थाच्या चमत्कृतीमुळे जर भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्याला अर्थालंकार असे म्हणतात. या इयत्तेत आपल्याला फक्त मी सुरुवातीला सांगितलं आपल्याला 2च अलंकाराचे प्रकार बघायचे आहे. अर्थालंकाराचे प्रकार उपमा आणि उत्प्रेक्षा. आता उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकार बघायचा अगोदर आपण एक गोष्ट आपल्याला खूप महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकार बघायच्या आधी आपण उपमेय, उपमान आणि समान गुणधर्म आणि साम्यवाचक शब्द म्हणजे काय ते आधी आपण नीट बघून घेऊ. तर ज्याला उपमा देतात त्याला काय म्हणतात, उपमेय म्हणतात, आणि ज्याची उपमा दिलेली असते त्याला काय म्हणतात, उपमान म्हणतात. समजत आहे. आणि समान गुणधर्म, जसा की महेश वाघासारखा शूर आहे, तर महेश कोण आहे, मुलगा, कसा आहे, वाघासारखा शूर आहे. म्हणजे महेशला आपण कशाची उपमा दिली, वाघाची उपमा दिली. म्हणजे उपमेय कोण झाला, महेश झाला, आणि वाघ हा काय झाला, उपमान झाला. तर समान गुणधर्म कोणता आहे दोघातलाही, महेशही काय आहे, शूर आहे, आणि वाघही काय आहे, शूर आहे. म्हणजे दोघातला समान गुणधर्म काय आहे, शूर. आणि
ते जे शौर्य आहे त्यांचं ते कोणत्या शब्दाने सारखेपणा दाखवलेला आहे, तर सारखा या शब्दाने. म्हणून उपमेय, उपमान, समान गुणधर्म आणि साम्यवाचक शब्द हे चारही शब्द आधी आपल्याला समजून घेणे खूपच महत्त्वाचे आहे. त्याच्याशिवाय आपण उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकार समजून घेऊ शकत नाही. त्याच्याही आधी आपल्याला हा जो डायग्राम आहे मी काढलेला आहे, हा आधी तुम्ही समजून घ्या. बघा, अलंकार, त्याचे दोन प्रकार, शब्दालंकार आणि अर्थालंकार. शब्दालंकाराचे 3 प्रकार पडतात, अनुप्रास, यमक आणि श्लेष. यमकचे पण 3 प्रकार पडतात, आद्य यमक, दाम यमक आणि अंत यमक. श्लेषचे 2 प्रकार पडतात, श्लेष, अभंग श्लेष आणि सभंग श्लेष. त्यानंतर अर्थालंकार, उपमा, उत्प्रेक्षा आणि रूपक. उपमा अर्थालंकाराचे किती प्रकार पडत आहे? 3 प्रकार पडत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, आपण नंतर बघूया. ठीक.